तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. पंचांकडे नाणं आणि हे पंचांनी नाणं आता वरती फेकलेलं आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाला मिळतो आहे. आणि चिंचोली काशीच्या संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या. ग्रामीण भागातून आलेल्या चिंचोलीच्या संघाचं कमबॅक बघून खरंच विश्वास बसत नाही, पण त्यांचे कष्ट, प्रयत्न, जिद्द यांच्या जोरावर ते अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे. जे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी या ठिकाणी बघतोय. नाही, पोरांनी आधीच मोठं संकट पार केलं होतं. काय म्हणलं तरी पोरं जरा घाबरलेली होती बरं का. त्याच्यात ऐन टाइमवर आम्हा सगळ्यांना बघून पोरांचे चेहरे जरा कावरे बावरेच झाले होते. सहाने मास्तरांची जास्त भीती वाटत होती. पण जेव्हा मास्तर म्हणाले जिंकून दाखवा, मग काय विचारताय. अंतिम सामना, अंतिम लढत या 14 दर्जेदार खेळाडूंमध्ये सामना रंगणार यात शंकाच नाही. पहिली चढाई आणि चढाईपटू रिक्त असते वापस, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शारदा विद्यालयाचा हा चढाईपटू. दोन्ही संघाचे इरादे मजबूत आणि बोनस गुणाचा त्याचा प्रयत्न, आणि त्याने बोनस लाईन टच केलेली आहे. बोनस गुणाची कमाई केलेली आहे. संघाची सुंदर सुरुवात आणि झेडपी विद्यालयाची पुढची चढाई. शारदा विद्यालयाकडून आणि अशा रीतीनं शारदा विद्यालयानं पहिल्या 2 मिनिटातच 2 गुणांची आघाडी मिळवलेली आहे. झेडपी विद्यालयाची चढाई. स्वतः कर्णधार पूर्णानंद. कर्णधाराला साजेसा असा खेळ. प्रयत्न आणि विद्यालयाकडे बाद झालेला आहे. झेडपी विद्यालयानं आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा शारदा विद्यालयाची चढाई. मध्यरक्षकावर आक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न. बोनस गुणासाठी प्रयत्न, पण अँकल होल्ड आणि त्यातूनही आपली सुटका करून मध्यरक्षकाकडे अचूक झेप. स्कोर बोर्ड स्थिर. अरे एवढा अटीतटीचा सामना तर शंभरात एखादाच पाहायला भेटते ना भाऊ. संदीप घोरपडेची चढाई. आपल्या बलदंड शरीरयष्टीचा निश्चितपणाने उपयोग करून घेत 2 गुण संघासाठी आणखी कमावलेले आहेत. आणि तितकाच जलद पाठलाग, परसू ज्याला म्हणतात, कबड्डीचं उत्तम तंत्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि पुन्हा शारदा विद्यालयाकडे 1 गुणाची आघाडी. संदीप घोरपडे मैदानाबाहेर. या खेळात कधी काय होतं किंवा होत्याचं नव्हतं होतं सांगता येत नाही. पैलवान लक्ष द्या, लक्ष द्या. आणि हा पहिला डाव संपता झेडपी विद्यालयाने चूक केलेली आहे. त्याचे 3 खेळाडू बाद आणि पहिला डाव अखेर शारदा विद्यालयाकडे 2 गुणांची आघाडी. सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात. आता काय खरं नाही राजो. वातावरणात एकदम उत्साह संचारलेला आहे. दोन्ही संघाचं ध्येय मजबूत. दोन्ही संघ सावध. दोन्ही संघांकडून गुणांचा पाऊस. कुणी पिछाडीवर राहायला तयार नाही. स्कोर बोर्ड सारखं हलतंय. वर खाली, खाली वर, वर खाली, खाली वर. अंतिम सामन्याचा तणाव
दोन्ही संघावर दिसू शकतो, पण प्रेक्षक मात्र आनंद लुटत आहेत. सामन्याची ही अंतिम रेड, कारण सामना संपायला फक्त अर्धा मिनिट बाकी आहे. चढाईची धुरा पुन्हा कर्णधाराकडे. सामना जिंकण्यासाठी झेडपी विद्यालयाला 4 गुणांची आवश्यकता. मैदानात श्वास थांबलेले, नजरा रोखलेल्या. शेवटच्या चढाईत कर्णधार आपल्या संघाच्या गळ्यात विजयाची माळ घालेल का? जिंकण्यासाठी 4 गुण घ्यावेच लागतील कॅप्टन. ही हनुमान उडी आणि मीड लाईनच्या दिशेला झेप आणि ही यशस्वी चढाई. आणि अशा रीतीला चिंचोली संघाला 4 गुणांची आवश्यकता असतात आणि 3 गुण मिळून सामना बरोबर काढून सोडलेला आहे. अरे बरोबरी झाली म्हणून काय झालं? गावच्या मातीनं आपला रंग दाखवला होता, स्वतःला सिद्ध केलं होतं. पुढं काय व्हायचं ते होईल, पण पोरांनी त्यांचा मान कमावला होता.